आमची बॉडी असताना 15 वर्ष आम्ही बँक चालवली, 15-20 वर्ष. त्या 15-20 वर्षाचा खर्च तुम्ही पाहिला असेल, ऑफिशियलीच आहे. आणि आजचा खर्च पाहत असाल तर त्याच्यात जमीन आसमानची तफावत. जी वस्तू आम्ही 10 रुपयाला घेत होतो ती वस्तू 10, 20, 25 रुपयाला आता घेणं सुरू आहे. अध्यक्षाची कॅबिन, उपाध्यक्षाची कॅबिन, MDची कॅबिन ही व्यवस्थित असताना, चांगली असताना, जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा एक ठराव केला होता, रंगरंगोटी काही हजाराची. त्या ठरावाच्या भरोशावर यांनी लाखानं पैसे, करोडोनं पैसे त्या कॅबिनला लावले आणि पूर्ण जिल्ह्यात जेवढ्या शाखा आहेत त्याचे बांधकाम, त्याचे कलरिंग जे ह्या 15-20 वर्षात झाले नाही, एवढे ह्या 7 महिन्यात, 8 महिन्यात, 1 वर्षात त्यांनी केले. मुद्दाम कशासाठी? तर त्यातून येणारा भ्रष्टाचार, माया कशी जमवता येईल या हिशोबानंच ते कामं करण्यात आले. आणखीन मला बरं बोलायचं आहे, पण आमचे रवींद्र भाऊ गाय बोलतात म्हणतात, ते करून घेतली. आणि त्या समितीच्या मार्फत करोडोचे, कोटीचे बिल पास केले. त्याचे सर्व पुरावे आहे. जे 10 पैशाची वस्तू असन ते 20 पैशाला घेत, त्याचे पण पुरावे आहे. का टेंडर बोलावलं, टेंडर अमकं 4 रुपये, 5 रुपये, 6 रुपये. टेंडर कोणचं घ्यायला पाहिजे? 4 रुपयेवालं, पण घेतलं 6 रुपयेवालं. ह्या हिशोबानं अंधाधुंद कारभार. त्याच्यात अध्यक्ष मंत्री होते आणि मंत्रीपद झाल्यानंतर सत्तेत होते. त्या सत्तेच्या जोरावर बरेचसे कायदे बदलून आणले. तर ह्या बँकेच्या समिती वगैरेचं काय, हे तर बदलवल्यात आहे. त्याच्या विरोधात तेव्हापासून आम्ही प्रकरणं कोर्टात टाकत गेलो, जेटीकडे टाकत गेलो, हायकोर्टात आहे, सहकारी न्यायालयात आहे, अधिकाऱ्याकडे आहेत. 1-1.5 वर्षापासून त्यांच्या सत्तेच्या जोरावर ते प्रकरणं आमचे सर्व त्या हिशोबानं निर्णय त्याच्या बाजूनं, किती काही खोटं केलं असन तरी निर्णय त्यांच्या बाजूनं अधिकारी देत गेले. पण आता तेव्हाचं जे प्रकरण आहेत, 1 वर्ष, 1.5 वर्षापासून जे काही कोर्टात टाकले आहे, ते सर्व आता एक निर्णय लागायला लागले. एक निर्णय त्या प्रकरणाचा तुम्ही पाहिला, सजा झाली त्यांना. त्याच्यानंतर प्रकरण टाकलं. ते प्रकरण 7 महिन्याच्या, 8 महिन्याच्या आधी व्हायला पाहिजे होतं. पण सर्व सत्तेचा गैरवापर ह्या लोकांनी तेव्हा करून घेतला, म्हणून ते प्रकरण आता मार्गी लागलं. त्यात अपात्र केलं होतं. नंतर मग कोर्टातून ते स्थगिती आली 15 दिवसासाठी. 15 दिवसानं आणखीन ते प्रकरण आहे. असे असंख्य प्रकरणं न्यायालयातही आहे आणि जेटीकडे आहे, अधिकाऱ्याकडे आहे. आता तेव्हाचे निकाल आता
एक एक लागून राहाल. म्हणजे या हिशोबानं हा सर्व अंधाधुंद कारभार ह्या बँकेत आणि सांगायला आम्ही एकदम सपा आम्ही काहीच करत नाही, लोकांना सोबत राहून बदमाशी केली, त्या कारणानं ते सत्तेत बसले. सत्तेत बसल्यानंतर एका बाजूनं 12 लोक 21 पैकी, एका बाजूनं 7 लोक, सत्तेत जे बसले त्यांच्यासोबत 7 लोक, विरोधक आहे आम्ही आहोत, आमच्यासोबत 12 लोक आणि 2 लोक तळ्यात मळ्यात. आणि असं असताना बहुमत आमच्या बाजूनं असताना बँकेत 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून जो कारभार चालू आहे, आता जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष तेव्हा मंत्री होते, मंत्री झाल्यानंतर सत्तेतले अपंगाचे काहीतरी अध्यक्ष होते, त्यांच्या जोरावर खोट्याचं खरं ते ह्या 1.5-2 वर्षात करत आले. एका बाजूनं 12 लोक असताना सभागृह ठराव पास होताना बहुमताने ठराव पास व्हायला पाहिजे, पण बहुमत नसताना आतापर्यंत ठराव पास केले. बहुमत नसताना आतापर्यंत ठराव पास केले. आणि एक एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणून आहे, जिल्हा बँकेत सहकारी बँकेत एक्झिक्युटिव्ह कमिटी समिती आहे, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी समिती, त्यात 13 संचालक असतात. जेव्हा हे नवीन अध्यक्ष झालेत तेव्हा बोर्डावर विषय आला का समितीचं गठन करायचं. समितीचं गठन बहुमतानं आम्ही केलं, त्याचे पुरावे बहुमताचे तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याजवळ आहेत. आता प्रत्येक ठरावाचं ज्याचं म्हटलं तर त्याचा गठ्ठा एवढा होईल एक, म्हणून काही मोजके आम्ही तुमच्या लक्षात यावं म्हणून आणले आहे. आणि ते एक्झिक्युटिव्ह कमिटी त्यांनी त्यांच्या हिशोबानं बहुमतानं न ऐकता त्यांच्या हिशोबानं बँकेमध्ये नाही त्यांना अपात्र म्हणून घोषित केलं गेलं होतं, पण न्यायालयाने त्यांना स्थगनादेश दिल्यानंतरही बँकेला त्याची कॉपी दिली. प्रकाश काळपांडे यांच्या वकिलांनी लीगल नोटीस बँकेला दिली. लीगल नोटीसला उत्तरही अद्यापपर्यंत नाही. जवळपास 4 ते 5 मीटिंगपासून त्यांना याची सभेची नोटीस पण काढल्या जात नाही. हा न्यायालयाचा अवमान नव्हे का, हे आपणच बघावं. न्यायालयामध्ये मी बरंच या ऑर्डरबद्दलही पेपरमधून वाचलं की ऑर्डर अशी झाली तशी झाली. ऑर्डर ही रीतसरच झाली असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी जे बघितलं, मी जे ओव्हरलुक केली ऑर्डर, त्यामध्ये गव्हर्मेंट लीडर, जॉईंट रजिस्ट्रार यांचे जे प्रतिज्ञापत्र आपणही गुगलवरून सर्च करून ते माहिती घेऊ शकता किंवा ते वाचू शकता, हे त्या ऑर्डरला सपोर्टेडच आहेत. पण खूप मोठा गवगवा केला गेला की ऑर्डर विलंबानी का, आणि त्याचं खापर हे ड्रामेबाजीने नौटंकी करून राजकीय वळणावर नेण्यात आलं. याला राजकीय वळण कुठेच नाही, राजकीय पाठबळही कुठेच नाही. हा यांचाच
दबाव आहे, या दबावापोटी कदाचित ते प्रकरण लेट झालं असेल. अधिकाऱ्यांवर अर्वाच्य भाषेत दुसऱ्याच्या मोबाईलवरून बोलणे आणि अधिकाऱ्याला एवढ्या धाकात ठेवणे की अधिकारी उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ऑर्डर न करता पळून जाणे तर परत अमरावतीतच न येणे. फडणीसच्या बाबतीत काय घडलं, फडणीसचे सगळे मोबाईल नंबर तपासा, पोलिसांकडून माहिती घ्या, किंवा आताचे अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर तुम्ही माहिती पोलिसांकडून मिळवा. विभागीय अधिकारी होते. विभागीय सहनिबंधक फडणवीस साहेब ज्यांनी संस्थेचे पावलं रद्द केले. त्यांनी बँकेचं जे आधीची बॉडी होती ती इथं आधीचे अध्यक्ष होते, जे आधीचं संचालक मंडळ होतं, जे सत्तेतले लोक होते, ते एक पक्ष इथून चालवत होते बा ह्या बँकेतून. म्हणून मी नरेश ठाकरेंना विनंती करत की त्यांनी याचा पुरावा द्या की एखादं तरी बिल ह्या बँकेच्या जमा खर्चात आहे का. जो बामटा कोणा पक्षाचा मेंबर होता. मागण्या पूर्ण होते की नाही याची तर काही गॅरंटी नाही, कारण 6व्या दिवशी उपोषण सोडलं. 6व्या दिवसानंतर समिती गठीत केली गव्हर्नमेंटनं. आता या समित्या गठीत प्रत्येक आंदोलनातच होऊन राहिलं, तर त्या कितीक वर्ष राहते, 10 वर्ष राहते, 2 वर्ष राहते की 6 महिने राहते, त्या समितीवर आहे. त्या याचं आहे, त्यांचं आहे, ते त्यांना विचारा तुम्ही काय आहे, कुठून कुठपर्यंत आहे, कसं आहे, कुठून कुठं वापस यायचं आहे, कुठं जायचं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत कळवळा जेव्हा आमच्या काँग्रेसचा आहे, ऑल इंडियावर राहुल गांधी शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेकारांसाठी, कामगारांसाठी आणि इतर घटकासाठी आमचे नेते लढून राहिले आणि आम्ही खालपासून लढून राहिलो. आमचा लढा सतत शेतकऱ्यासाठी चालू आहे. जे काही 2-4 दिवसाच्या आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि दुनियाभराच्या खोट्या नौटंकी करून तुम्हाला सांगितलं, त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद. कारण आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून बँक चालवून राहिलो. कुठंही लोकांना, शेतकऱ्यांना बोलण्याचं काम पडलं नाही. जे 500 कोटीची बँक होती ती आज 250 कोटीची आम्ही नेऊन ठेवली आणि 2,500 कोटीवर नेऊन ठेवली. आणि आज या 1.5 ते 2 वर्षापासून ह्या बँकेचा फक्त भ्रष्टाचार, हा अध्यक्ष बसल्यापासून फक्त भ्रष्टाचाराचे कामं या बँकेत चालू आहे. त्याच्यावर ही प्रेस होती. 7-12 कोरा हा याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे. काँग्रेस पक्षाची लढाई सुरू आहे. आधीपासून लढाई चालू आहे. मागच्या वेळेसही बोललो मी, आणि लढाई चालू राहील. जोपर्यंत 7-12 कोरा होत नाही शेतकऱ्यांचा, तोपर्यंत काँग्रेसची लढाई चालू. या बामट्याचं सांगतो.